नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल 4 जानेवारी 2025 रोजी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा संपन्न झाली आणि आपल्यापैकी बहुतांश लोकांनी या परीक्षेला अटेंड केलेलं असावं. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता 11 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या गट क च्या पूर्व परीक्षेतून जे काही लेक्चर आहे ते घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल मागच्या 2 भागांमध्ये मी या ठिकाणी परीक्षेला जाता या अनुषंगाने संभाव्य प्रश्नविश्लेषण जे काय आहे ते 2 भागामध्ये घडवून आणलेलं आहे. आज पुन्हा एकदा आपण भाग 3 ला या ठिकाणी हात घालतोय. पण या भाग 3 ला सुरुवात करण्याआधी या ठिकाणी गट ब ची जी काही एक्झाम 4 जानेवारीला झालेली आहे त्या अनुषंगाने पण थोडक्यात मी तो उल्लेख करतोय. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपण गट ब चा जर पेपर पाहिला तर गट ब च्या पेपरमध्ये पॉलिटी या घटकाच्या दृष्टीने किंवा राज्यव्यवस्था घटकाच्या दृष्टीने जे काही प्रश्नांचं स्वरूप होतं ते जर आपण पाहिलं तर बहुतांश प्रश्न जे काय आहेत ते भाग 1 आणि 2 मध्ये जे काही संभाव्य प्रश्न विश्लेषण विचारात घेतलेले होते किंवा त्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या अर्थाने जो उल्लेख केला होता, तर त्याच धर्तीवर बरेचसे प्रश्न आपल्या या 4 जानेवारीच्या एक्झाममध्ये पडलेले होते. थोडक्यात जर उल्लेख करायचा झाला तर मी असे या ठिकाणी उल्लेख करेन की 4 जानेवारीच्या एक्झाममध्ये या ठिकाणी जे काही प्रश्नांचं स्वरूप होतं त्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये संघ राज्य प्रणाली किंवा केंद्र राज्य संबंधाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर संघ राज्य प्रणाली याविषयी एक प्रश्न या ठिकाणी पडलेला होता किंवा पंचायत राज याविषयी जर विचार केला तर 2 प्रश्न विचार घेतलेले होते. नागरिकत्वाच्या बाबतीत एक प्रश्न विचारलेला होता. राज्यघटनेचे स्रोत या दृष्टीतून सुद्धा एक प्रश्न विचारला होता किंवा मुख्यमंत्री मूलभूत हक्क या दृष्टीने तर प्रत्येकी एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. या भाषा घटकाविषयी मी या ठिकाणी भाग 2 मध्ये बोललो होतो. आपल्या संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 2 मध्ये बोललो होतो. तर त्या भाषा घटकाविषयी सुद्धा प्रश्न कलम 349 च्या अनुषंगाने पडलेला होता. तर त्याबाबत मी वाच्यता केली होती किंवा त्याबाबतचा खुलासा मी या ठिकाणी भाग 2 मध्ये केला होता आणि त्यावर निश्चितपणे प्रश्न जो काय तो पडेल असं मी म्हटलं होतं आणि तो पडला होता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वे किंवा मूलभूत कर्तव्य याही पातळीचे जे काही प्रश्न आहेत ते या गट ब च्या एक्झाममध्ये पडलेले आहेत. आणि त्याचबरोबर राज्यपाल या घटकाविषयी सुद्धा एक प्रश्न विचारला होता. महाधिवक्ता या घटकाविषयी सुद्धा मी म्हटलं होतं की प्रश्न विचारला जातो आणि त्याविषयी सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर पंतप्रधान याही दृष्टीतून, मुख्यमंत्री याही दृष्टीतून आणि त्याचबरोबर या ठिकाणी ब्रिटिशकालीन कायदे याही दृष्टीतून जो काही प्रश्न आहे तो या मागच्या गट ब च्या एक्झाममध्ये विचारलेला होता. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जो काही गट ब आणि गट क चा जो एरिया आहे तो एरिया लक्षात आलेला असावा मागच्या 2 भागांमधून किंवा या आधीच्या सुद्धा अनेक प्रकारच्या लेक्चर्समधून. मित्रांनो, एक लक्षात घ्या की गट ब असो किंवा गट क असो आयोगाचा विचारण्याचा राज्यव्यवस्था घटकासंबंधीचा जो काही एरिया आहे तो ठरलेला आहे. त्या एरियाच्या बाहेर जाऊन कधी कधी प्रश्न जे काही ते आयोग विचारतं. कधी कधी म्हणजे कसं की आता जसं की आपल्याला असं म्हणता शकेल की संघ राज्य प्रणालीविषयीचा प्रश्न विचारत असताना या कालच्या गट ब मध्ये आयोगाने केंद्र राज्य संबंधावर भर न देता या ठिकाणी प्रश्न कशावर विचारला तर भारतीय संघ राज्य प्रणालीमध्ये जी काही सुरुवातीला विभागणी केलेली होती भाग ए बी सी डी मध्ये, तर त्या भाग ए बी सी डी विषयीचा जो प्रश्न आहे तो आयोगाने थोडासा वेगळ्या स्वरूपात विचारला होता की जो याआधी कधी विचारलेला नाहीये. किंबहुना या ठिकाणी पंतप्रधानाविषयी प्रश्न विचारत असताना पंतप्रधानाविषयी वेगळ्या प्रकारची मतांतरे कोणत्या पद्धतीने मांडलेली आहेत वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याविषयी प्रश्न विचारलेला होता. तर त्यामुळे या ठिकाणी कधी कधी आयोग थोडंसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारण्यावर भर देतं असं म्हणायला काही हरकत नाही. पण राहिलेले जे काही इतर प्रश्न होते जसं की या ठिकाणी राज्यपालाविषयीचे प्रश्न असतील, महाधिवक्ता याविषयीचे प्रश्न असतील, मूलभूत हक्काविषयीचे प्रश्न असतील, मूलभूत कर्तव्याविषयीचा प्रश्न असेल, मार्गदर्शक तत्त्वाविषयीचा प्रश्न असेल, तर ते ठरल्याप्रमाणे विचारलेले होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मी याही गोष्टीचा उल्लेख भाग 1 आणि 2 मध्ये केला होता की कलमावर आधारित प्रश्न हे शक्यतो विचारले जातात आणि इथंही या ठिकाणी कलमावर आधारित प्रश्न जो काय तो विचारला होता. मग ते मूलभूत हक्काविषयीचा असो किंवा राज्यपालाविषयीचा असो, कलमावर आधारित प्रश्न विचारण्यावर भर जो आहे तो आयोगाने इथंही ठेवलेला आहे. त्यामुळे आपण गट ब च्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप राज्यव्यवस्था घटकादृष्टीने जर पाहिलं तर मी असं म्हणेन की या ठिकाणी जो काही एरिया पहिल्यापासून आयोग या ठिकाणी ज्या एरिया संबंधी प्रश्न विचारतात, ज्या टॉपिक संबंधी प्रश्न विचारतात त्याच टॉपिक संबंधी प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिला होता. थोडासा या ठिकाणी 2-3 प्रश्नांचा जर अपवाद सोडला तर बहुतांश प्रश्न जे काय ते आयोगाने टिपिकल पद्धतीने त्याच एरियावर त्याच टॉपिकवर विचारण्यावर भर दिला होता. तसंच गट क मध्ये सुद्धा आपल्याला विचार करायला काही हरकत नाही. असं नाही की मी म्हणणार नाही की या ठिकाणी या एरियाच्या बाहेर जाऊन आपण तयारी करायची गरजच नाही असं नाहीये. पण आतापर्यंतच्या PYQ जर आपण पाहिल्या तर गट ब असेल किंवा गट क असेल तर बहुतांश वेळा आयोगाने प्रश्न विचारत असताना कशावर भर दिलेला आहे तर याच टॉपिकवर, मग ते राज्यपाल असो, मुख्यमंत्री असो किंवा
एक प्रकारे महाधिवक्ता असो, मूलभूत हक्क असो, मूलभूत कर्तव्य असो, मार्गदर्शक तत्त्वे असो, किंवा केंद्राच्या संबंधाचा भाग असो किंवा पंचायत राज विषयीचा भाग असो, तर त्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी अधिकाधिक भर जो काय तो आयोगाने देण्यावर भर दिलेला आहे. कधी-कधी आयोग जे काय आहे ते गट ब मध्ये पंचायत राजविषयी एकही प्रश्न विचारत नाही. जास्तीत जास्त करून या ठिकाणी राज्यघटनेविषयीचे प्रश्न विचारण्यावर भर देतं. पण कालच्या गट ब च्या एक्झाममध्ये 2 प्रश्न पंचायत राजविषयी आयोगाने विचारले होते. हेही इथं आपण स्वीकारायला काही हरकत नाही. पण या ठिकाणी मी आता आगामी गट क च्या रचनातून जर विचार केला तर गट क च्या रचनातून मी आजचा जो भाग आहे तो पूर्णतः अधिकाधिक पातळीवर या ठिकाणी जो काही भर आहे तो पंचायत राज घटकावर देणार आहे. कारण की पंचायत राज विषयीचे आपले प्रश्न हे चुकता कामा नयेत याकरता मी हा जो काही भाग 3 आहे तो पंचायत राज रचनातून अधिकाधिक पातळीवर विचारात घेणार आहे. कारण की एक लक्षात घ्या की आपल्या या अभ्यासामध्ये राज्यव्यवस्था घटकाच्या अभ्यासामध्ये पंचायत राजकडे दुर्लक्ष होता कामा नये. का तर या ठिकाणी पंचायत राजविषयीचे प्रश्न हे कलमावर आधारित तर विचारले जातातच जातात, पण कधी-कधी या ठिकाणी तरतुदींवर आधारित म्हणजे विभिन्न ज्या काही कायद्यातल्या तरतुदी आहेत त्याही दृष्टिकोनातून प्रश्न विचारण्यावर भर दिला जातो. मग ते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असो किंवा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 असो किंवा अलीकडच्या कालखंडात या ठिकाणी सरपंच पदाच्या थेट जनतेतून निवडीच्या रचनातून असणारे प्रश्न असो. तर त्यामुळे या ठिकाणी पंचायत राज विषयीचा जो काही आपला भर आहे तो आजच्या भाग 3 मध्ये असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं समजायची गरज नाही की गट ब मध्ये पंचायत राज विषयीचे फक्त 2च प्रश्न विचारले म्हणून आगामी गट क मध्ये पंचायत राज विषयी प्रश्नच विचारला जाणार नाही असंही होऊ शकणार नाही. कारण की तुम्ही जर मागच्या PYQ जर गट क च्या पाहिल्या तर या ठिकाणी पंचायत राज विषयीचे प्रश्न हे आयोगाने गट क मध्ये विचारण्यावर अधिकाधिक भर दिलेला आहे. तर त्यामुळे मी आजच्या भाग 3 मध्ये पंचायत राजवर अधिकाधिक भर देणार आहे. इतरही प्रश्नांचं स्वरूप आपण पाहूया, पण पंचायत राजवर माझा अधिकाधिक भर जो काय तो असणार आहे. याचबरोबर या ठिकाणी भाग 4 मध्ये सुद्धा आपण इतर काही प्रश्नांचा संदर्भ सुद्धा घेणार आहोत की ज्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रश्न सुद्धा आयोग कधी-कधी कसं विचारतोय याचाही उलगडा जो काय तो करता येऊ शकेल. त्यामुळे भाग 4 मध्ये आपण अपवादात्मक पातळीवर असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात का याचाही विचार या ठिकाणी भाग 4 मध्ये करणार आहोत. तर त्यामुळे या ठिकाणी भाग 3 चा संदर्भ आज आपण जेव्हा सुरू करणार आहोत त्यावेळेस आपला अधिकाधिक भर जो आहे तो या ठिकाणी पंचायत राजवर राहील हेही इथं मी सांगू इच्छितोय. तर मित्रांनो या भाग 3 मध्ये मी पहिला एक प्रश्न पुन्हा एकदा देऊ केलेला आहे तो भारताच्या महान्यायवादीविषयी. कारण की एक लक्षात घ्या की मागच्या गट ब मध्ये महाधिवक्ताविषयी प्रश्न विचारलेला आहे, पण जर का गट क मध्ये महान्यायवादी विषयातून जर प्रश्न विचारला तर त्याचीही तयारी असावी. याच्या आधी सुद्धा मी भाग 1 आणि 2 मध्ये महान्यायवादी विषयीचा उलगडा केलेला आहे, महान्यायवादीच्या प्रश्नांचा संदर्भ सांगितलेला आहे. पण पुन्हा एकदा मी इथं महान्यायवादीचा आणखी एक प्रश्न सांगतोय आणि मग नंतरच्या इतरही प्रश्नांना आपण हात घालूया. तर इथं मी पहिला प्रश्न सांगतो तो या प्रकारचा आहे की भारताचा महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या. भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए. ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात. बी. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. सी. ते संसद सदस्याचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात. आणि डी. ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. तर पर्याय उत्तरे आहेत. पर्याय 1 विधाने ए, बी बरोबर. पर्याय 2 विधाने बी, सी, डी बरोबर. पर्याय 3 विधाने बी व सी बरोबर. आणि पर्याय 4 विधाने ए, बी, सी, डी म्हणजेच सर्व बरोबर. तर आता आपल्याला विचारलंय काय की भारताचे महान्यायवादी याबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि त्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. तर मग आता पहा की 4ही विधाने जर आपण पाहिली ए, बी, सी, डी, तर त्यामध्ये ए विधान जे आहे की ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात तर हे चुकीचं आहे, ते बरोबर नाहीये. कारण की महान्यायवादी या पदाचा कार्यकाळ घटनेमध्ये निश्चित नाहीये. का तर तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहत असतात आणि म्हणून त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे असं म्हणणं बरोबर नाहीये आणि म्हणून ए विधान जे काय ते बरोबर नाहीये, चुकीचं आहे. बी जे आहे की ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात हे बरोबर आहे. सी विधान की ते संसद सदस्याचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात तर तेही या ठिकाणी बरोबर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 आणि 88 मधल्या तरतुदींचा विचार करता ते संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात असं म्हणायला जागा आहे. किंवा एक प्रकारे इतरही ज्या काही तरतुदी आपण जर पाहिल्या तर विशेषतः कलम 105 मध्ये सुद्धा तरतूद जर आपण पाहिली तर त्याही दृष्टीने ते संसद सदस्याचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात असं म्हणायला जागा आहे. त्याचबरोबर ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक ही नाहीत असं जे म्हटलेलं आहे. म्हणजे ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक ही नाहीत. तर आता पहा की या ठिकाणी काय म्हटलंय की ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक ही नाहीत म्हटलेलं आहे. आहेत असं म्हटलेलं नाही, नाहीत असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे डी विधान देखील बरोबर आहे. कारण की ते केंद्र शासनाचे कायदेशीर सल्लागार आहेत हे म्हणणं बरोबर आहे. पण ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार आणि शासकीय सेवक नाहीत
हे या ठिकाणी बरोबर आहे. कारण की एक लक्षात घ्या की कायदेशीर सल्लागार असणं ही भूमिका वेगळी आहे आणि शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार किंवा शासकीय सेवक असणं ही भूमिका वेगळी आहे. पण इथं डी मध्ये काय म्हटलेलं आहे की ते नाहीत असं म्हटलेलं आहे. तर नाहीत असं म्हटलेलं असल्यामुळे ते बरोबर आहे. म्हणून उत्तर प्रकार सांगता येईल तर पर्याय क्रमांक 2 विधाने बी सी डी हे बरोबर आहेत असं म्हणायला तर जागा आहे किंवा हे जे काही पर्याय क्रमांक 2 आहे तो बरोबर आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 विधाने बी सी डी बरोबर आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं विश्लेषणात्मक पद्धतीचा आपण विचार केला तर मी पुन्हा एकदा या गोष्टीचा उल्लेख करतोय की कार्यकाळ आणि वेतनाचा विचार केला तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 76(4) नुसार मान्यवादी हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर राहतात आणि राष्ट्रपती निश्चित केल्याप्रमाणे त्यांना वेतन प्राप्त होते. आणि जर का आपण कलम 76 आणि 88 मध्ये तरतुदींचा विचार करायचं म्हटलं तर विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे आणि त्यात नेमून दिलेली जातील अशी विधिविषयक कामं करणं ही त्यांची भूमिका आहे आणि भारताच्या राज्यघटनेतील न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडणं हेही त्यांच्या भूमिकेचा भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते पूर्ण वेळ एक प्रकारे शासकीय सल्लागार आहेत किंवा शासकीय सेवक आहेत असं म्हणणं तेवढंच योग्य वाटत नाही. तर डी पर्यायामध्ये जो उल्लेख केलेला आहे की ते पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक नाहीत हेच म्हणणं अधिक बरोबर आहे. का तर ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर विचार केला तर विधिविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देतात आणि विधिविषयक कामे पार पडत असतात आणि भारताच्या राष्ट्रपतीमध्ये भारतातल्या कोणत्याही न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडणं ही त्यांची भूमिका आहे. तर त्यामुळे एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी बी सी डी ही विधाने बरोबर आहेत. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. मित्रांनो महाधिवक्त्याच्या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न जो 75वीचा आहे पहा प्रश्न या प्रकारचा आहे की बलवंतराव मेहता समितीची स्थापना डॅश हेतूने करण्यात आली होती. बलवंतराव मेहता समितीची स्थापना डॅश हेतूने करण्यात आली होती. पर्याय 1 लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. पर्याय 2 सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचविणे. पर्याय 3 तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे आणि पर्याय 4 तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. तर कोणत्या हेतूने या बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो तर एक लक्षात घ्या की मी या आधीच्याही अनेक प्रकारच्या लेक्चर्समध्ये याचा उल्लेख केलेला आहे की आपल्याकडे बलवंतराव मेहता समिती असो किंवा अशोक मेहता समिती असो किंवा जी व्ही के राव समिती असो किंवा एल एम सिंघवी समिती असो किंवा पी के थुंगन समिती असो किंवा महाराष्ट्रातली असणारी वसंतराव नाईक समिती, एल एन भोंगीबळाव समिती, प्राचार्य पी पेटे समिती या ज्या काही विभिन्न समित्या पंचराज संस्थांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेल्या होत्या तर त्या प्रत्येक समितीच्या स्थापनेचा हेतू किंवा स्थापनेचा उद्देश जो काय आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की त्याविषयी आयोगाने अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. तर त्यामुळे आपण जेव्हा या संबंध समित्यांच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून किंवा शिफारशी दृष्टिकोनातून तयारी करतो तेव्हा आपला अभ्यासाचा जो काही एरिया आहे तो कसा असला पाहिजे तर पंचराज संस्थांशी संबंधित स्थापन झालेल्या विभिन्न ज्या काही समित्या आहेत तर त्यामध्ये त्या समित्यांच्या स्थापनेचा कालखंड, समित्यांनी केव्हा अहवाल सादर केला त्याचा कालखंड, त्याचबरोबर त्यांनी सुचवलेल्या शिफारशी, त्यांच्या स्थापनेमागचा हेतू किंवा उद्देश काय होता आणि या बहुतांश समित्यांमध्ये जे काही सदस्य होते तर ते सदस्य कोण कोण होते याचीही आपण तयारी ठेवणं गरजेचं आहे. कारण की या सगळ्याच दृष्टिकोनातून आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतं. आता इथं जो प्रश्न विचारला तो काय आहे तर बलवंतराव मेहता समितीची स्थापना डॅश हेतूने करण्यात आली होती. तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवली. कारण की आपल्याला माहीत असेल की बलवंतराव मेहता समिती स्थापनाच्या आधी आपल्याकडे सामूहिक विकास कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रीय सेवा विस्तार योजना असेल अशा विभिन्न प्रकारच्या पंचायताशी संबंधित किंवा ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांना आपण सुरुवात केली होती. तर त्यातल्या सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीकोनातून किंवा आणण्याकरता उपाययोजना सुचवण्याच्या दृष्टीकोनातून या समितीची स्थापना करण्यात आली होती असं म्हणायला जागा आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. आता या दृष्टीने जर लक्षात ठेवायची गोष्ट झाली तर कोणती तर बलवंतराव मेहता समितीची स्थापना नेमकी केव्हा झाली होती तर 1957 मध्ये आणि 16 जानेवारी 1957 रोजी या समितीची स्थापना झाली होती. अहवाल सादर केला या समितीने 24 नोव्हेंबर 1957 रोजी. समितीमधील सदस्य होते डी.पी. सिंग, बी.जी. राव आणि ठाकूर फुल सिंग. आणि समितीचा अभ्यास क्षेत्र किंवा समितीच्या स्थापनेचा हेतू होता तो या प्रकारचा की सामूहिक विकास कार्यक्रम व राष्ट्रीय सेवा विस्तार कार्यक्रम यांच्या प्रगतीचा किंवा विकासाचा अभ्यास करणे किंवा त्यांचं मूल्यमापन करणे, जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणेचा अभ्यास करणे आणि विकास कार्यक्रमातील जनतेच्या सहभागाचा अभ्यास करणे. तर अशा या विभिन्न हेतूने या बलवंतराव मेहता समितीची स्थापना जी काय ते 1957 मध्ये झाली होती असं म्हणायला जागा होते. म्हणून मी जसं म्हटलं की समितीची स्थापना, अहवाल सादरीकरणाचा कालखंड, समितीमधील सदस्य आणि समितीच्या शिफारशी आणि त्याचबरोबर समितीच्या स्थापनेचा हेतू किंवा उद्देश हा जो काही एरिया आहे तो प्रत्येक समितीच्या दृष्टीकोनातून आपण तयार ठेवणं गरजेचं आहे. कारण की त्यावर आधारित प्रश्न आयोग विचारतं. त्यानंतर पुढचा एक प्रश्न, एक संभाव्य प्रश्न म्हणून विचार घेतला काय हरकत नाही, तो आहे या प्रकारचा की खालील विधाने विचारात घ्या
अ. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच व उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. आणि ब. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. तर पर्याय उत्तरे आहेत. पर्याय 1 विधान अ बरोबर, पर्याय 2 विधान ब बरोबर, विधान 3 दोन्ही विधाने बरोबर आणि विधान 4 दोन्ही विधाने चुकीची. तर इथं विचारले का आपल्याला की या ठिकाणी खालील विधाने विचारात घ्या आणि त्या आधारावर कोणतं विधान बरोबर आणि कोणतं विधान चुकीचं हे आपल्याला या ठिकाणी शोधणं आवश्यक आहे. तर आता एक लक्षात घ्या की इथं पहिलं जे विधान दिलेलं आहे की ग्रामसभेचे कार्यपत्र इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच व उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. तर असा जो उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे तो योग्य की अयोग्य, तर खऱ्या अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी हा जो काही उल्लेख आहे तो चुकीचा आहे अपर्यायामधला. का? कारण की ही जी काही जबाबदारी आहे ती ग्रामसभेच्या पातळीवर जर विचार केला तर ती ग्रामसेवकाची असते असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून या ग्रामसभेचे कार्यवृत्त किंवा इतर संबंधित अभिलेख सुरक्षित व अभिरक्षित ठेवणे यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच उपसरपंच यांची जबाबदारी नसून ती ग्रामसेवकाची जबाबदारी असते असं म्हणणं योग्य आहे. कारण की ग्रामसेवक जो आहे तो त्या ग्रामपंचायतीचा एक प्रकारे सचिव असतो आणि त्या अर्थाने या ग्रामसभेच्या संबंध कार्यवृत्ताची जबाबदारी जी आहे ती ग्रामसेवकावर सोपवलेली असते. म्हणून अ पर्याय जो आहे तो चुकीचा आहे, मात्र ब जो पर्याय आहे तो बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आता एक लक्षात घ्या की ब पर्यायामध्ये जो उल्लेख केलेला आहे की प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. तर ऑब्व्हियसली ब पर्याय जो काय तो बरोबर आहे. कारण की ग्रामसभेची पहिली बैठक हे वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली गेली पाहिजे हे योग्य आहे. एकंदरीत जर आपण या ठिकाणी 1958च्या कायद्यातली तरतूद जर विचार घेतली तर 1958च्या कायद्याच्या तरतुदीनुसार या ठिकाणी ही तरतूद जी काय आहे ती बरोबर आहे असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला काय सांगता येईल तर पर्याय क्रमांक 2 विधान ब बरोबर. या ठिकाणी या प्रश्न उत्तर काय सांगता येईल पर्याय क्रमांक 2 विधान ब बरोबर. पण आता याच्या सर्व तांत्रिक बाजू सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे की दोन्ही विधाने जी दिलेली आहे त्या दोन्ही विधानांचा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये नेमका कोणत्या तरतुदीच्या आधारावर उल्लेख कसा आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केवळ आपल्याला विधान कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं हे माहिती असून चालणार नाही, तर त्याचबरोबर कायद्यामधील त्याबाबतच्या घटना कायदेविषयक तरतुदी नेमकं कशा आहेत त्याचीही माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी त्याचा उल्लेख इथं केलेला आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार हा ग्रामसेवक ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव असतो. कलम 60 नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव असतो आणि 1958च्या कायद्याच्या कलम 54 क नुसार ग्रामसभेचा सचिव या नात्याने ग्रामसभेचे कार्यपत्र व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते, न की सरपंच उपसरपंचची. म्हणून विशेष परिस्थितीत ग्रामसेवक उपस्थित नसेल तर सरपंच ग्रामसभेचे कार्यपत्र लिहिण्यासाठी गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी जसे की शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका यासारख्या शासकीय, निमशासकीय किंवा पंचायत कर्मचारी यांची नियुक्ती करेल अशी कायद्यात तरतूद आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी या कायद्यातल्या कलम 54 क नुसार ही जी काही ग्रामसभेचा कार्यवृत्त ठेवण्याची जबाबदारी आहे ती टोटली ग्रामसेवकाची आहे. पण इन केस जर का ग्रामसेवक उपस्थित नसेल तर अशा वेळेस सरपंच या कामाची जबाबदारी किंवा कार्यवृत्त लिहिण्यासाठीची जबाबदारी ही या लोकांवर देऊ शकतात. कोणत्या? तर या ठिकाणी शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका यासारख्या शासकीय, निमशासकीय लोकांवर या ठिकाणी ही जी काही जबाबदारी आहे ती सरपंच देऊ शकतात अशी तरतूदच या कायद्यामध्ये केलेली आहे. एवढंच नव्हे तर याच कायद्याच्या कलम 8.1 नुसार म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 8.1 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा त्या वर्षाच्या प्रारंभापासून 2 महिन्याच्या आत घेण्यात येईल अशी तरतूद आहे. म्हणजे प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा ही त्या वर्षाच्या प्रारंभापासून 2 महिन्याच्या आत घेण्यात येईल अशी तरतूद ही या कायद्याच्या कलम 8.1 नुसार नमूद केलेली आहे. तर हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या किंवा कलमांच्या क्रमांकांच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधल्या कलम 54 क मधील तरतूद असो, कलम 60 मधील तरतूद असो, कलम 8.1 मधील तरतूद असो, या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याही दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो. एवढंच नव्हे तर ग्रामसेवकाची जी काही कार्य आहेत की ज्यामध्ये ग्रामपंचायती ठरावाची अंमलबजावणी असेल, दैनंदिन प्रशासकीय कामकाज पाहणं असेल, सचिव या नात्याने कामकाज पाहणं असेल किंवा लिहिणं असेल, वार्षिक अहवाल व हिशोब सादर करणं असेल किंवा ग्रामनिधी सांभाळणं असेल, तर अशा विभिन्न प्रकारच्या जबाबदाऱ्या सुद्धा ग्रामसेवकाला पार पाडाव्या लागतात ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने. त्यामुळे या सर्व अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारायला वाव असल्यामुळे आपण या
सगळ्याच बाबींना लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, की जोही या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या अनुषंगानेच मी स्पष्ट केलेला आहे. तो या प्रकारचा, की खालील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. आणि ब विधान, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. तर पर्याय उत्तरे: पर्याय 1 विधान अ बरोबर, पर्याय 2 विधान ब बरोबर, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीची. तर आता पहा, की आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आणि कोणता चुकीचा हे शोधणं अपेक्षित आहे. तर पुन्हा एकदा हा जो काही प्रश्न आहे तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसारच विचारात घेतलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या जर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असतील तर याचं उत्तर आपण सहज पद्धतीने देऊ शकता. मग आता इथं प्रश्न काय विचारला आहे, की खाली विधाने विचारात घ्या आणि पर्यायामध्ये काय उल्लेख केलेला आहे, की ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. तर आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, की या दोन्ही विधानांचा संदर्भ जो काय आहे तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या अंतर्गत कलम 37शी जोडला गेलेला आहे. कलम 37 नुसार दोन्ही विधाने ही बरोबर आहेत आणि म्हणून या ठिकाणी इथं आपल्याला या प्रश्नोत्तर देता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर. म्हणजे अ देखील विधान बरोबर आहे आणि ब देखील विधान बरोबर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधल्या कलम 37 नुसार. ही दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 दोन्ही विधाने बरोबर. कशा पद्धतीने? तर आता एक लक्षात घ्या, की या दोन्ही विधानांचा संबंध अ आणि ब दोन्ही पर्यायांचा संबंध जो काय तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 37 नुसार स्पष्ट केलेला आहे आणि कलम 37 मध्ये स्पष्ट असं केलेलं आहे, की ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये फेरबदल करणे किंवा त्यात ते रद्द करणे याविषयी तरतूद केलेली आहे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये फेरबदल करणे आणि ते रद्द करणे याविषयीची तरतूद ही कलम 37 मध्ये केलेली आहे. म्हणजे कशा अर्थाने? तर मी एक तक्ता इथे दिलेला आहे, त्या तक्त्याचा आपण विचार करू शकता, की कलम आणि शीर्षक किंवा तरतुदी. तर 37 मध्ये कलम 37 मध्ये काय म्हटलेलं आहे, की कामकाजादरम्यान झालेले ठराव रद्द करणे किंवा झालेल्या ठरावामध्ये पुन्हा बदल करण्याविषयीची तरतूद. जर आपण या ठिकाणी या अ आणि ब विधानांचा जर विचार केला तर अ विधानामध्ये काय म्हटलेलं आहे, की ग्रामपंचायतीच्या कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. तर तशीच तरतूद कलम 37 मध्ये केलेली आहे, की कामकाजादरम्यान झालेले ठराव रद्द करणे किंवा झालेल्या ठरावामध्ये पुन्हा बदल करण्याविषयीची तरतूद. तर अ विधान या अर्थाने बरोबर आहे कलम 37च्या स्तरावर. आणि ब विधानामध्ये सुद्धा काय उल्लेख केला आहे, की ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. तर या ठिकाणी याही बाबत जर विचार केला तर या ठिकाणी याचा संबंध जो काय आहे तो कलम 37 जो काय तो जोडता येतो आणि म्हणून दोन्ही अर्थाने जर विचार केला तर कलम 37च्या रचनातून असणारी ही जी काही तरतूद आहे ती दोन्ही विधानांच्या अनुषंगाने बरोबर आहे असं म्हणायला जागा होते. एवढंच नाही तर कलम 38 मध्ये काय उल्लेख केलेलं आहे, की सरपंच, उपसरपंच यांची कार्य व ग्रामपंचायतींना कार्यकारी शक्ती यांची तरतूद. सरपंच, उपसरपंचची कार्य व ग्रामपंचायतींना कार्यकारी शक्ती याची तरतूद कलम 38 मध्ये तरतूद केलेली आहे. कलम 39 मध्ये ग्रामपंचायत सदस्यास पदावरून दूर करण्यासंदर्भातली तरतूद आहे आणि कलम 43 मध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागा व पदे भरण्यासंबंधीची तरतूद आहे. तर कलम 34च्या शिवाय 38, 39, 43 मधल्या सुद्धा तरतुदी महत्त्वाच्या आहेत आणि त्याचाही उल्लेख मी इथे या ठिकाणी केलेला आहे, की जेणेकरून त्याही विषयी जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्याबाबतची माहिती असावी. आता कलम 37चा जो काही उलगडा आहे तो आपण या ठिकाणी या कायद्या अंतर्गत विस्ताराने पाहू शकता आणि त्यामध्ये प्रश्नातल्या ज्या काही अ आणि ब यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या विस्ताराने स्पष्ट केलेल्या आहेत हे निश्चितपणे आपण पाहू शकता. कारण की मी केवळ कलम 38चं जे काही शीर्षक आहे ते शीर्षक या ठिकाणी दिलेलं आहे, पण त्याचा विस्ताराने जो उलगडा आहे अ आणि ब पर्यायाच्या स्तरावर तो या कायद्याच्या कलम 37 मध्ये विस्ताराने दिलेला आहे, तो आपण निश्चितपणे पाहू शकता. तर अनुषंगा या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर असं म्हणायला जागा होते. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे, की जो सुद्धा पंचायत राजशी संबंधितच आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? RJSA काय आहे? तर आता इथं या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिला पर्याय दिलेला आहे पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना, नियमित ग्रामसभा आणि त्यांची नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना, गावच्या पातळीवर मतदान वाढविण्याची योजना आणि सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना. तर
असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि मग विचारलंय की नेमकी ही राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना काय आहे? तर मित्रांनो, तर एक लक्षात घ्या की इथं 4ही पर्यायाचा जर आपण विचार केला तर कोणता पर्याय अधिकाधिक या योजनेशी संबंधित आपला किंवा अभियानाशी संबंधित जोडता येऊ शकतो? तर पंचायत संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना या अर्थानेच अधिकाधिक याचा संदर्भ जो काय तो जोडता येऊ शकतो. का तर या ठिकाणी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान याचा संबंध अधिकाधिक पातळीवर जर विचार करायला झाला तर या ठिकाणी पहिल्याच पर्यायाशी जोडता येतो. कशा पद्धतीने? तर आता पहा की या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर तर पर्याय क्रमांक 1 हेच सांगता येईल की पंचायत संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना म्हणून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान याकडे पाहिलं जातं. पण याला आधार काय आहे? तर आधार या ठिकाणी मी या अर्थाने स्पष्ट करतोय की राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान याचा जर संदर्भ सांगायचा झाला तर भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 16-17चा संदर्भ आपल्याला देता येऊ शकेल. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17चा संदर्भ याचा देता येऊ शकेल. कशा पद्धतीने? तर सततच्या विकास उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी आणि पंचायत संस्थांच्या शासकीय क्षमतांना विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 मध्ये या अभियानाची घोषणा करण्यात आली होती. म्हणजे प्रथमतः या अभियानाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 मध्ये करण्यात आली होती. का करण्यात आली होती? तर सततच्या विकास उद्दिष्टांना पूर्ण करण्याच्या हेतूने आणि पंचायत संस्थांच्या शासकीय क्षमतांना विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 मध्ये या अभियानाची घोषणा करण्यात आली होती. ही केंद्र पुरस्कृत किंवा केंद्र प्रायोजित योजना आहे. या योजनेच्या केंद्रीय घटकांसाठी भारत सरकारकडून वित्तीय सहाय्य प्राप्त होणार असून राज्य घटकांसाठी वित्तीय सहाय्याचे स्वरूप केंद्र व राज्यांमध्ये 60 जसे 40 असं असणार. म्हणजे 60 हे केंद्राचं असणारं योगदान आहे आणि वित्तीय सहाय्याच्या पातळीवर आणि 40 हे घटक राज्यांच्या पातळीवर असणारं वित्तीय सहाय्याचं योगदान आहे. तर 60-40 असं ते असणार आहे. मात्र पूर्वोत्तर राज्य, पहाडी राज्य आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश यांच्या साठी वित्तीय सहाय्याचं स्वरूप जे काय तर केंद्र व राज्यामध्ये 90 जसे 10 असे असणार आहे. म्हणजे केंद्राचं योगदान 90 आणि त्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यांचं योगदान जे काय ते 10 असं असणार आहे. तथापि इतर केंद्रशासित प्रदेशांसाठी वित्तीय सहाय्याचं स्वरूप 100% केंद्राचं असणार आहे. म्हणजे 60-40च्या बेसिसवर विचार केला तर 60% केंद्राचं, 40% राज्याचं आहे. मात्र पूर्वोत्तर आणि पहाडी राज्य, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर जर विचार केला तर 90% केंद्राचं आणि 10% केंद्र प्रदेश किंवा राज्यांचं असणार आहे. पण इतर काही केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांच्यासाठी हे स्वरूप पूर्णतः केंद्र सरकारचं असणार आहे, 100% केंद्र सरकारचं असणार आहे. तर त्यामुळे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान याचा नेमका संबंध केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17शी तर जोडता येऊ शकेलच. पण त्याचबरोबर या ठिकाणी त्याचा मुख्य हेतू काय होता? तर सततच्या विकास उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी आणि पंचायत संस्थांच्या शासकीय क्षमतांना विकसित करण्यासाठी या अभियानाची घोषणा करण्यात आली होती असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की पंचायत संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना म्हणून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाकडे पाहिलं जातं. तर त्या अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला गेलेला आहे, तोही पंचायतराजविषयीचाच सांगता येऊ शकेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदी खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या रचनातूनच असणारा हा प्रश्न आहे आणि त्यातल्या ग्रामविकास समितीच्या तरतुदीबाबत आपल्याला विधान विचारात घ्यायची आहेत. अविधान: ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. ब विधान: ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. क विधान: तिच्या सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. ड विधान: उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. आणि ई विधान: ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? म्हणजे ग्रामविकास समितीच्या बाबतीत वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पर्याय 1 फक्त अ, ब, क आणि ड. पर्याय 2 ब, क आणि ई. पर्याय 3 अ, ब, क आणि ई. आणि पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो, आता या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधल्या ग्रामविकास समित्यांसंबंधीच्या कोणत्या तरतुदी बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा अपर्यायाचा विचार करायचा झाला तर आपल्याला या पद्धतीने उल्लेख करता येईल की ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल हा उल्लेख केलेला आहे. मात्र ग्रामविकास समित्यांच्या बाबतची अपर्यायातली तरतूद जी काय ती चुकीची आहे. का? कारण की ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल असा उल्लेख आहे. 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल. पण पर्यायात काय उल्लेख केलेला आहे की ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. म्हणून पर्याय अ जो आहे तो चुकीचा आहे.
दुसरी गोष्ट, ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायत सदस्यामध्ये असतील, ब पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी तिच्या सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील, हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. आणि ड पर्याय, उपसरपंच हा तिचा पदस्थ अध्यक्ष असेल, हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. कारण की ग्रामविकास समितीच्या पातळीवर विचार जर करायचा झाला तर सरपंच हा पदसिद्ध अध्यक्ष असेल असं म्हणणं बरोबर आहे, न की उपसरपंच. म्हणून ड पर्याय चुकीचा आहे. आणि ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल, हे मात्र पुन्हा एकदा बरोबर आहे. म्हणून या अर्थाने विचार केला तर या अ, ब, क, ड, ई या पर्यायांपैकी फक्त कोणते पर्याय योग्य आहेत, तर ब, क आणि ई. ब, क, ई हेच पर्याय बरोबर आहेत. मात्र अ आणि ड पर्याय चुकीचा आहे. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 ब, क आणि ई. उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 ब, क आणि ई. मग आता इथं या ठिकाणी जर विचार केला तर ग्रामपंचायतीच्या पातळीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या अंतर्गत कलम 49 आणि 50 नुसार या ग्रामविकास समित्यांबाबतची जी काही तरतूद आपल्याला आहे ती पाहायला मिळते. तर त्या अर्थाने विचार करायचा झाला तर मी पुन्हा एकदा सांगतोय की जे काही प्रश्नामध्ये दिलेली विधानं आहेत त्याला सुधारित पद्धतीने विचार घ्यायचा झाला तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की अपर्यायाचा उल्लेख जो केलेला आहे त्या अर्थाने जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपल्याला असं देता येईल की ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी नसेल आणि 24पेक्षा जास्त नसेल. सरपंच हा ग्रामविकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल, उपसरपंच नाही. ग्रामविकास समितीच्या सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य पंचायतीच्या सदस्यांमधील असतील. आणि ग्रामविकास समितीच्या सदस्यांपैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. त्याचबरोबर जे काही ग्रामविकास समितीमध्ये ग्राम महिला मंडळ किंवा या प्रयोजनासाठी विशेषरित्या बोलण्यात आलेली महिला मतदारांची ग्रामसभेचा ग्रामसेवक हा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. म्हणजे पदसिद्ध सचिव म्हणून जी काही समितीमध्ये जबाबदारी आहे ती ग्रामसेवकाकडून पार पाडली जाईल, हा संदर्भ सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे या संदर्भांचा विचार करता या ठिकाणी उत्तर आपल्याला जे काय ते पर्याय क्रमांक 2 सांगता येतं, ते म्हणजे ब, क, ई ही विधाने योग्य आहेत. तर अशाही प्रकारचे प्रश्न आपण तयार ठेवण्याची गरज आहे, विशेषतः महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या धर्तीवर. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे तोही पंचायत राजशी संबंधित आहे की महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. ब पर्याय, जिल्हा परिषद अध्यक्ष 1/45पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. क पर्याय, प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवली पाहिजे. ड पर्याय, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विशेष समितीचा सभापती भूषवेल. तर विचारले काय की वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत अ, ब, क, फक्त अ, ब आणि क. त्यानंतर पर्याय 2 ब, क आणि ड. पर्याय 3 ब आणि क. आणि पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की पहिला जो उल्लेख केलेला आहे अपर्यायातला, की जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, हे बरोबर आहे. परंतु मागील बैठक व पुढील बैठक यांच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे, तर हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. कारण की 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे असं म्हणणं योग्य आहे. 1 महिन्यापेक्षा म्हणणं हे चुकीचं आहे. 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून अपर्याय जो काय तो चुकीचा आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी ब पर्यायाचा की जिल्हा परिषद अध्यक्ष 1/45पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. तर या ठिकाणी 1961चा जो कायदा आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961चा जो कायदा आहे, तर त्या कायद्यातील तरतुदीचा विचार जर करायचा झाला तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे असं म्हणायला जागा उरते. ब विधान बरोबर आहे असं म्हणायला जागा उरते. त्यानंतर प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षांनी भूषवली पाहिजे, हे क देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. कारण की याच कायद्याच्या अंतर्गत जी काही तरतूद आहे तरतुदीनुसार अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष त्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवू शकतात, हे म्हणणं बरोबर आहे. मात्र जे काही या ठिकाणी ड पर्यायामध्ये उल्लेख केला गेलेला आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विशेष समितीचा सभापती भूषवेल, हे ड विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. कारण की या ठिकाणी या कायद्याच्या तरतुदीचा विचार जर करायचा झाला तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपस्थित सदस्यांपैकी एका सदस्याची जिल्हा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षपदी निवड केली जाते असं म्हणणं योग्य आहे, न की या ठिकाणी विशेष समितीचा सभापती हे अध्यक्षस्थान भूषवेल असं म्हणणं. तर त्यामुळे ड विधान चुकीचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अ देखील विधान चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ब आणि क हे जे काय उत्तर आहे ते आपल्याला सांगता येऊ शकतं, ब आणि क. मात्र मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो आयोगाने रद्द केलेला होता. उत्तर जरी आपल्याला ब आणि क असं वाटत असलं तरी सुद्धा आयोगाने हा प्रश्न जो काय तो रद्द केला होता. तर
आयोगाने हा प्रश्न रद्द करण्याविषयीचं कारण कदाचित असंही असू शकेल की जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961च्या मूळ कायद्यातील कलम 111 नुसार जे काही जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बाबत जी काही विशेष बैठक बोलावली जाऊ शकते, तर त्याबाबतची जी 1/पंचमांशची जी तरतूद आहे ती सुधारित कायद्यानुसार बदललेली असल्या कारणामुळे त्याबाबतचा जो काही संदर्भ आहे तो बदललेला असल्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला असावा असं मनात जागा होते. पण या ठिकाणी मूळ कायद्यामध्ये मात्र या ठिकाणी ही तरतूद 1/पंचमांश या दृष्टीनेच आहे. पण आता पुन्हा एकदा आपण या संबंध प्रश्नाचा स्पष्टीकरणाच्या पातळीवर जो उलगडा काय झाला, तर मी असा उलगडा करेन की या जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 111 मध्ये जिल्हा परिषदेच्या सभांबाबतची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या सभांबाबतची तरतूद कलम 111 मध्ये केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या एक वर्षाला 4 बैठका घेणे बंधनकारक आहे आणि जिल्हा परिषदेच्या 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा जास्त नसावे. तर हे पण आपण फॅक्च्युअल बेसिसवर लक्षात ठेवावं की वर्षाला 4 बैठका घेणं बंधनकारक आणि 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा जास्त नसावं. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या मूळ कायद्यातील कलम 111 नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष 1/पंचमांश सदस्यांनी लेखी मागणी केल्यास विशेष बैठक बोलावू शकतात अशी तरतूद आहे. तर या आकडेवारीबाबत सुधारित कायद्यानुसार फेरबदल झालेले असल्या कारणामुळे कदाचित हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला असावा. मात्र मूळ कायद्यातल्या कलम 111 नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष हे 1/पंचमांश सदस्यांनी लेखी मागणी केल्यास विशेष बैठक बोलावू शकतात अशी तरतूद म्हणणं बरोबर आहे. तसंच याच कायद्याच्या कलम 111 नुसार प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्ष भूषवतात. मात्र जर ते अनुपस्थित असल्यास उपाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते किंवा बैठक होते. त्यामुळे कलम 111 ची तरतूद सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 111 नुसारच आणखी एक तरतूद आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोघी सभेला अनुपस्थित असतील तर उपस्थित सदस्यांपैकी एका सदस्याची जिल्हा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. उपस्थित सदस्यांपैकी एका सदस्याची. तर त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सभेसंबंधीच्या या ज्या काही संबंध तरतुदी आहेत, मग ती कलम 111 नुसारची असो, 111 नुसारची असो किंवा इतर ज्या काही तरतुदी आहेत त्या सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जर लक्षात ठेवल्या तर याबाबत पुन्हा एकदा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला तो योग्य पद्धतीने सोडवता आला पाहिजे. या अर्थाने ही संबंध माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक प्रश्न ग्रामपंचायतीविषयीचाच आहे. पहा कशा प्रकारचा आहे की खालील विधाने विचारात घ्या. सरपंचाचे ज्यांची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरले पाहिजे. विधान थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचांचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. विधान ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? पर्याय 1 फक्त पर्याय 2 आणि क, पर्याय 3 आणि क आणि पर्याय 4 ब आणि क. तर आता मित्रांनो या ठिकाणी 3 विधानं दिलेली आहेत आणि 3 विधानांना नुसार आपल्याला या ठिकाणी याचा संदर्भ जो काय तो विचारात घ्यायचा आहे. मग आता पहा इथं जी काही विधान दिलेली आहेत त्या विधानांचा विचार करूनच संदर्भ सह त्याचं उत्तर जे काही आपल्याला द्यायचं आहे की तर अविधान जे आहे की सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे. आज घडीला आपल्याकडे सरपंचाची निवड ही प्रत्यक्ष थेट जनतेतून होते. पण इथं अविधानामध्ये काय म्हटलेलं आहे की सरपंचाची की ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद की जे राजीनाम्यामुळे रिक्त झालेलं आहे ते पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरले पाहिजे. तर हे विधान बरोबर की चूक? तर निश्चितपणाने हे विधान जे काय ते बरोबर आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या अंतर्गत कलम 43 नुसार असणारी जी काही तरतूद आहे त्या तरतुदीचा विचार करता या ठिकाणी अविधान जे काय ते बरोबर आहे. राहिला प्रश्न ब विधानाचा. तर थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले गेले पाहिजे. तर हे विधान मात्र या ठिकाणी चूक आहे. का तर रिक्त झालेलं हे जे काही पद आहे सरपंचाचं की जे थेट जनतेमार्फत निवडलं गेलेलं आहे ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत भरलं पाहिजे असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून ब विधान जे काय ते चुकीचं आहे. विधान ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो असं म्हटलेलं आहे. तर हे देखील विधान चुकीचं आहे. कारण की तो पुन्हा लगेच निवडून येण्यास पात्र असतो असं म्हणणं बरोबर आहे, नक्की नसतो. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नातलं जर कोणतं विधान बरोबर असेल तर ते फक्त अविधान बरोबर आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 फक्त पर्याय क्रमांक 1
फक्त हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कशा पद्धतीने पहा की थोडंसं विस्ताराने आपण त्याला पुढे समजून घेऊया तरतुदींच्या आधारावर की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 43(1) नुसार सरपंचाचे किंवा यथास्थिती उपसरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरण्यात येईल अशी तरतूद आहे. म्हणजे ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरण्यात येईल अशी तरतूद आहे. पण अविधानामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या सरपंचाची ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून निवड झालेली आहे आणि उपसरपंचाचे राजीनाम्याने रिक्त झालेले पद या अर्थाने तो उल्लेख आहे. तर त्या अर्थाने या ठिकाणी या कायद्यातली ही जी काही कलम 43(1) नुसारची तरतूद आहे ती बरोबर आहे की रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरण्यात येईल अशी तरतूद आहे. थेट जनतेमार्फत निवडून आलेले सरपंच पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत भरले पाहिजे. हे 6 महिन्याच्या दृष्टीकोनातून बरोबर आहे, नक्की 3 महिन्याच्या दृष्टीकोनातून. म्हणून या ठिकाणी जे ब विधान आहे ते चुकीचं याकरता आहे कारण की तिथं 3 महिन्याचा उल्लेख केलेला आहे, पण खऱ्याने तो उल्लेख आहे 6 महिने. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 40(1) नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 40(1) नुसार ग्रामपंचायतीचा सदस्य पंचायतीच्या परवानगीशिवाय पंचायतीच्या सभांना लागोपाठ 6 महिने अनुपस्थित राहिल्यास तो सदस्य असण्याचे बंद होईल व त्याचे पद रिक्त होईल. का? कारण की तो लागोपाठ किंवा सलग 6 महिने अनुपस्थित आहे. त्या कारणामुळे त्याचं सदस्यत्व जे काय ते बंद होईल, त्याचं पद रिक्त होईल. पण कलम 40 नुसार सदस्याचे पद रिक्त झाले असेल तर तो सदस्य फेरनिवडणुकीसाठी पात्र असतो. प्रश्नात काय म्हटलेलं आहे, पर्यायात काय म्हटलेलं आहे की तो पात्र नसतो असं म्हटलेलं आहे. पण कलम 40 मधील तरतुदीचा जर विचार केला तर हे पद जे काय ते या पद्धतीने रिक्त झालं असेल तर तो सदस्य फेरनिवडणुकीसाठी पात्र असेल अशी तरतूद याच अधिनियमाच्या कलम 42 मध्ये नमूद आहे. म्हणजे कलम 40 नुसार जी काही तरतूद केलेली आहे की सलग 6 महिने अनुपस्थित राहिल्यास ते पद रिक्त होईल, तर त्या तरतुदीचा विचार करता हे सदस्य फेरनिवडणुकीसाठी जर पात्र असतील तर निश्चितपणाने कलम 42 नुसार फेरनिवडणुकीसाठी तो पात्र असतो असं म्हणणं बरोबर आहे. कलम 42 मध्ये तरतुदीचा विचार करता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या दृष्टीकोनातून. तर त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 43(1) ची तरतूद असेल किंवा कलम 40(1) ची तरतूद असेल किंवा कलम 42 मधली तरतूद असेल, या संबंध तरतुदी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की जेणेकरून त्याही विषयी जर आपला पुन्हा एकदा प्रश्न विचारला तर ते माहिती असावं. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. ए. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. बी. 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. सी. ग्रामसभेला निवडणूक असते. आणि डी. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. माझा पहा की पर्याय उत्तर आहेत. पर्याय 1 ए, बी आणि सी, पर्याय 2 फक्त बी, सी आणि डी, पर्याय 3 फक्त ए, बी आणि डी आणि पर्याय 4 वरील सर्व. तर आता इथं आपल्याला विचारलंय काय की ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. आता ए पर्याय, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. ठीक आहे की गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते कारण की आपल्याकडे प्रौढ नागरिकास मतदानाचा हक्क असतो. पण जर का त्या प्रौढ नागरिकाची गावच्या मतदार यादीमध्ये नोंद झालेली नसेल तर तो प्रौढ नागरिक असून सुद्धा ग्रामसभेचा सदस्य होऊ शकत नाही कारण की त्याची मतदार म्हणून नोंद झालेली नसेल तर तो प्रौढ नागरिक असून सुद्धा ग्रामसभेचा सदस्य होऊ शकत नाही. त्यामुळे ए पर्याय जो काय आहे तो चूक आहे. बी पर्याय, 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. तर हे बरोबर आहे की 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार जो असतो, कारण की त्याचं 18 वर्षे पूर्ण असल्यामुळे मतदार यादीमध्ये नाव असतं, ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नाव असतं आणि तो ग्रामसभेचा सदस्य बनतो, हे म्हणणं बरोबर आहे. म्हणून बी पर्याय बरोबर आहे. ग्रामसभेला निवडणूक असते हे पूर्णतः चुकीचं आहे कारण की ग्रामसभेची निवडणूक नसते तर ग्रामपंचायतीची निवडणूक असते. त्यामुळे ग्रामसभा ग्रामपंचायतीने निवडून देत असल्यामुळे ग्रामसभेची निवडणूक असते असं म्हणणं चुकीचं आहे. खरं तर ग्रामपंचायतीची निवडणूक असते आणि त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रामसभा आणि ग्रामसभेतील मतदार हे त्यातील सदस्यांनी निवडून देतात. तर त्यामुळे ग्रामसभेला निवडणूक असते म्हणणं हे चुकीचं आहे. राहिला प्रश्न डी पर्यायचा, ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. तर डी पर्याय पूर्णतः बरोबर आहे. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात कारण की मतदार असल्याशिवाय ग्रामसभेचा सभासद होता येऊ शकत नाही आणि म्हणून डी पर्याय बरोबर आहे. म्हणून उत्तर आपल्याला काय सांगता येईल, अचूक वाक्यांचा समूह बनवा म्हटल्यानंतर उत्तर आपल्याला सांगता येईल बी आणि डी. पण मित्रांनो, आयोगाने या प्रश्नांच्या अंतर्गत बी आणि टी असा पर्यायच दिलेला नव्हता आणि त्यामुळे हाही प्रश्न जो काय आहे तो आयोगाने रद्द केला होता. कारण की बी आणि डी हे दोन अचूक जे पर्याय आहेत त्यांचा समूह पर्याय उत्तरामध्ये दिलेलाच नाहीये. बी आणि डी असा
पर्याय उत्तरामध्ये उल्लेखच नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता. पण जरी रद्द केला असला तरी आपल्याला या अर्थाने संबंध माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे. जसं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 3(9) मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 3(9) मध्ये ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार यादीमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे या कायद्याच्या कलम 3(9) मध्ये ग्रामसभेची व्याख्या या पद्धतीने स्पष्ट केली आहे की ग्रामसभा म्हणजे पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार यादीमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था. याचा अर्थ काय, तर थोडक्यात याचा अर्थ असा सांगता येईल की ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जेवढी गावे किंवा वाड्या, वस्त्या, पाडे यांचा समावेश आहे त्यांच्याशी संबंधित मतदार याद्यामध्ये ज्या व्यक्ती नोंदवलेल्या आहेत अशा मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. एवढंच नव्हे तर गावची ती ग्रामसभा असा अर्थही यात अभिप्रेत आहे की ज्यानुसार लोकांच्या राहण्याचे जे गाव अथवा प्राथमिक वसतिस्थान आहे त्यातील मतदारांची संस्था म्हणजे ग्रामसभा असा साधा सोपा अर्थही सांगता येईल. आणि एवढंच नव्हे तर भारतीय राज्यघटनेच्या 73व्या घटनानुसार कलम 243 अंतर्गत 243B नुसार जी ग्रामसभेची व्याख्या केलेली आहे तर तीही लागू पडते की ग्रामपातळीवर पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या गावाशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आलेली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय म्हणजे सुद्धा ग्रामसभा. म्हणून ग्रामसभेशी संबंधित या जे काही व्याख्या आहेत मग ती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 3(9) नुसार असणारी व्याख्या असो किंवा घटनेच्या कलम 243B नुसार असणारी व्याख्या असो, दोन्ही व्याख्यांचा अर्थ एकच निघतो की गावच्या मतदार यादीमध्ये ज्या व्यक्तींची नावं समाविष्ट असतील त्या संबंध मतदारांची मिळून बनलेली सभा या अर्थाने ग्रामसभा हा अर्थ या ठिकाणी बरोबर आहे. तर त्या अर्थाने इथं प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते B आणि D देता येईल. मात्र तसा पर्याय या ठिकाणी आयोगाने दिलेला नसल्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला होता. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे तो या प्रकारचा आहे की 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. A. भूमी सुधार कायदा लागू करणे. B. वनोद्योग, लघुउद्योग, कुटीर उद्योगांचा विकास करणे. C. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. D. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. वरीलपैकी कोणता किंवा कोणते वाक्य बरोबर नाही? कशाच्या दृष्टीने, तर ग्रामपंचायतीच्या जबाबदारीच्या दृष्टीने 73व्या घटनेनुसार कोणते विधान बरोबर नाही? तर पर्याय 1 फक्त B, पर्याय 2 फक्त D, पर्याय 3 फक्त A आणि D आणि पर्याय 4 फक्त B आणि C. तर मित्रांनो याकरता आपल्याला 73व्या घटनानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये जे 11वं परिशिष्ट ॲड केलेलं आहे तर त्या 11व्या परिशिष्टामध्ये असणारे 29 विषयांची यादी जर आपल्याला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने देता येऊ शकेल. तर या ठिकाणी याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 2 फक्त D की गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे ही जबाबदारी वगळता ABC पर्यायामध्ये दिलेले संबंध जे काही पर्याय आहेत ते बरोबर आहेत या 73व्या घटनानुसार 11व्या परिशिष्टाच्या पातीवर. तर त्यामुळे या ठिकाणी D पर्याय जो काय तो चुकीचा आहे, बरोबर नाही आहे आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 फक्त D. कशा अर्थाने ते पाहू शकता आपण की 73 घटना असते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेली होती. भाग 9 या 73व्या घटनेनुसार निर्माण केलेला होता. कलम 243 ते कलम 243O अंतर्गत या ठिकाणी 73व्या घटनास्थळाची तरतूद केलेली आहे आणि 11वं परिशिष्ट या 73व्या घटनेनुसार निर्माण केलेलं होतं आणि 11व्या परिशिष्टाचा संदर्भ या 73व्या घटनास्थळामध्ये कलम 243G नुसार सुद्धा स्पष्ट करता येतो. या 11व्या परिशिष्टामध्ये काय उल्लेख केलेला आहे की पंचराज संस्थांच्या कामकाजाचे विषय निश्चित करण्यासाठी 11व्या परिशिष्टाची निर्मिती आणि 11व्या परिशिष्टात 29 विषयांची यादी की ज्या 29 विषयातून पंचराज संस्थांच्या जबाबदारीची निश्चिती करून त्यांना अधिकार द्यावेत अशी तरतूद केलेली आहे. की पंचराज संस्थांच्या जबाबदारीची निश्चिती करून त्यांना अधिकार द्यावेत अशी तरतूद या 11व्या परिशिष्टात केलेली आहे की ज्यामध्ये 29 विषयांची यादी आहे. तर या 29 विषयांची यादीपैकी भूमी आणि जमीन सुधार लागू करणे विषय क्रमांक 2 आहे. लघुउद्योग, खादी, ग्रामोद्योग व कुटीर उद्योग यांचा उल्लेख विषय क्रमांक 8 आणि 9 मध्ये आहे आणि तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण यांचा उल्लेख विषय क्रमांक 18 मध्ये आहे. म्हणजे 29 विषयांच्या यादीमध्ये विषय क्रमांक 2, विषय क्रमांक 8 आणि 9 आणि विषय क्रमांक 18 यानुसार या वेगवेगळ्या विषयांचा उल्लेख जो काय आहे तो केला गेलेला आहे. मात्र मनोरंजनाची व्यवस्था करणे याचा उल्लेख या 29 विषयांच्या यादीमध्ये नसल्या कारणामुळे उत्तर जे काय आहे ते पर्याय क्रमांक 2 फक्त D हे आपल्याला देता येऊ शकेल. मित्रांनो या ठिकाणी याकरता आपल्याला 73व्या घटनानुसार असणारे 29 विषयांची यादी किंवा 11व्या परिशिष्टामध्ये असणारा संदर्भ जो काय आहे तोही माहिती असला पाहिजे. कारण की जसं आपल्याला संघसूचितील विषयांबाबत, राज्यसूचितील विषयांबाबत, समर्थसूचित विषयांबाबत आयोग केंद्र राज्य संबंधातील प्रश्न विचारू शकतं, तसं या 73 आणि 74व्या घटनास्थळीमधील 29 विषय आणि 18 विषयांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. त्यामुळे याही विषयांची यादी किमान पातळीवरती आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे.
तर मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या प्रश्नांना पुढे कंटिन्यू करूया. संभाव्य प्रश्नलेशन या अर्थाने परीक्षेला जातात या दृष्टिकोनातून आणखीन काही प्रश्न आपण पुढे पाहूयात. तर यामध्ये पुढचा एक प्रश्न मी पुन्हा एकदा 25व्या स्पष्ट केलेला आहे. तो आहे जोड्या जुळवा या दृष्टिकोनातून. मित्रांनो, कालच्या गट ब च्याही एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आयोगाने विचारला होता 25व्या की कोणत्या कलमानुसार बाबत कोणत्या विषयाची तरतूद जी काय आहे ती त्या कलमांतर्गत केलेली आहे अशा प्रकारचा. तर त्याच प्रकारचा प्रश्न आणखीन एकदा मी सांगतोय की अनुच्छेद क्रमांक आणि विषय ए 243 क 243 घ 243 ख आणि 243 ट आणि विषय दिलेले आहेत पंचायतींच्या निवडणुका, पंचायतींची स्थापना, ग्रामसभा आणि जागांचं आरक्षण. तर यातले जे काही पर्याय आहेत ते कालच्या गट ब मध्ये सुद्धा विचारले गेलेले होते. तर त्यामुळे आपल्याला त्याविषयीची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे किंबहुना मी असं म्हणेन की 73व्या घटनावलीच्या रचनातून असणाऱ्या संबंध तरतुदी असतील कलम 243 पासून कलम 243 ओ पर्यंतच्या आणि 74व्या घटनावलीच्या संबंध जे काही तरतुदी कलम 243 पी पासून कलम 243 जी पर्यंतच्या, तर त्या सगळ्याच तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासल्या पाहिजेत, कारण की त्या सगळ्या तरतुदीविषयी आयोग प्रश्न विचारू शकतं. मग 73वी घटनावली असो अथवा 74वी घटनावली असो, दोन्ही घटनावलीच्या संबंधीची तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात. आता जनरली आपल्याला मराठीमध्ये विचारल्यानंतर सहसा कळत नाही, पण त्या आपण जर इंग्लिशमध्ये जर ते अधिकाधिक पद्धतीने या तरतुदी लक्षात ठेवल्या तर आपल्याला अधिक सोपं जातं. जसं की कलम 243 ए नुसार तरतूद काय आहे, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी तरतूद आहे ती म्हणजे ग्रामसभेची, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ग्रामसभा. त्यानंतर कलम 243 डी नुसारची तरतूद आहे ती जागांचे आरक्षण, राखीव जागांचं आरक्षण याबाबतची तरतूद आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कलम 243 बी नुसार जी तरतूद आहे ती आहे पंचायतींची स्थापना याबाबतची आणि कलम 243 के नुसारची तरतूद आहे ती म्हणजे पंचायतींच्या निवडणुका. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला काय सांगता येईल, तर पर्याय क्रमांक 3 की एचा संदर्भ पर्याय क्रमांक 3 शी जोडता येईल, बीचा संदर्भ पर्याय क्रमांक 4 शी जोडता येईल आणि सीचा संदर्भ जो काही तो पर्याय क्रमांक 2 शी जोडता येईल आणि डीचा संदर्भ जो काही तो पर्याय क्रमांक 1 शी जोडता येईल. तर त्या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल या संबंध जोड्या लावायच्या रचने पर्याय क्रमांक 3. तर त्यामुळे ह्या सर्व तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा. मग ती तरतूद 73व्या घटनावलीच्या रचने असेल किंवा 74व्या घटनावलीच्या कलमाच्या रचने असेल, कारण की हमखास याविषयीचा प्रश्न विचारला तर आपला एकही मार्क जाणार नाही याची काळजी आपण घेण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने निवड करण्याची शिफारस केली होती. मग आता पहा की हा प्रश्न मी का पुन्हा एकदा सांगतोय का, तर याबाबत अधिकाधिक पातळीवर आणखीन एकदा प्रश्न विचारायला वाव आहे. याच्या आधीही तो प्रश्न विचारलेला आहे आणि आधीही आणखीनही प्रश्न विचारायला याकरता वाव आहे, कारण की जर आपण पाहिलं तर आपल्याकडे एकनाथ शिंदे सरकारच्या कालखंडामध्ये म्हणजे 2022 ते 24 या 2 वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला तर एकनाथ शिंदे सरकारच्या कालखंडामध्ये हे जे काही विधेयक आहे म्हणजे कोणतं, तर सरपंचांची थेट जनतेतून निवडीचं विधेयक असेल किंवा नगराध्यक्षांच्या थेट जनतेतून निवडीचं विधेयक असेल, या नगरपंचायत नगर परिषदेच्या नगराध्यक्षांचं थेट जनतेतून निवडीचं विधेयक असेल किंवा सरपंचांची थेट जनतेतून निवडीचं विधेयक असेल, तर ते आपल्याकडे पास झालेलं आहे पुन्हा एकदा, की जे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये याबाबतचा कायदा केलेला होता. मध्ये आपल्याकडे जे काही महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी या तिन्ही पदांच्या थेट जनतेतून निवडीचा नियम जो आहे किंवा कायदा जो काय तो रद्दबातल केला होता, पण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सरकारने त्याला मान्यता देऊन ते विधेयक पास केलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी याबाबतचा प्रश्न विचारायला पुन्हा एकदा वाव आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीने आपण तयारी ठेवणं गरजेचं, किंवा अशा प्रकारची शिफारस कोणत्या समितीने केली होती थेट जनतेतून सरपंच निवडीची. तर खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष या पद्धतीने करण्याची शिफारस केली. पर्याय 1 बाबुराव काळे समिती, पर्याय 2 पी पाटील समिती, पर्याय सी डोंगरवार समिती, पर्याय डी वसंतराव नाईक समिती आणि पर्याय उत्तर आहेत पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 बी आणि सी आणि पर्याय 4 सी आणि डी. तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे फक्त बी, पी पाटील समिती. प्राचार्य पी पाटील समिती यांनी या सरपंचांची थेट जनतेतून निवडीची शिफारस केलेली होती, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बी. पर्याय क्रमांक 2 हे फक्त बी हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. पण मित्रांनो एक गोष्ट आणखीन एक आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये सरपंचांची थेट जनतेतून निवडीचा जो काही निर्णय आहे तो घेतला गेला, पण तो निर्णय घेण्याच्या आधी या निर्णयाचा किंवा या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती देवेंद्र फडणवीस सरकारने स्थापन केली होती हेही आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे, तेही माहिती असलं पाहिजे. कारण की त्याही बाबत प्रश्न विचारायला वाव आहे की देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये
सरपंचांची थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा बाबतचा जो निर्णय घेतला गेला, तर त्या निर्णयाच्या किंवा त्या विषयाचा अभ्यासाच्या अनुषंगाने कोणती समिती स्थापन केली होती? तर ती होती सुधीर ठाकरे समिती. ती कोणती समिती होती? सुधीर ठाकरे समिती, की ज्या सुधीर ठाकरे समितीने या निर्णयाला महाराष्ट्र शासनाने लागू करायला काही हरकत नाही अशी शिफारस केली होती. आणि या सुधीर ठाकरे समितीमध्ये सरपंच पोपटराव पवार, म्हणजे हिवरे बाजार गावचे सरपंच या ठिकाणी पोपटराव पवार हे दुसरे सदस्य होते. म्हणजे सुधीर ठाकरे समितीमध्ये सुधीर ठाकरे यांच्याशिवाय जे दुसरे सदस्य होते ते होते पोपटराव पवार. तर अशा या द्विसदस्यीय समितीने देवेंद्र फडणवीस सरकारला याबाबतची सूचना केली होती की सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा जो काही विचार आहे तो करायला काही हरकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सुधीर ठाकरे समितीचंही योगदान याबाबतीत महत्त्वाचं आहे. जसं की या समितीने, प्राचार्य पीपीटी समितीने सुद्धा आपल्या शिफारशीमध्ये याचा उल्लेख केला होता. तसाच संदर्भ पुढे या ठिकाणी सुधीर ठाकरे समितीने सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात त्याबाबतचा निर्णय घेण्यासंदर्भात सल्ला दिला होता, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मग आता इथं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त बी. प्राचार्य पीपीटी समिती स्थापना 1984ची 18 जून 1984ला या समितीची स्थापना झाली होती आणि अहवाल सादर केला होता जून 1986. आणि समितीचे सदस्य होते दादासाहेब लिमये, आनंद नाडकर्णी, शामराव कदम, शहाजीराव पाटील, वामनराव गड्डमवार, रणजित देशमुख, सुब्रमण्यम आणि प्रभाकर रूप होते. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी मागाशीही म्हटलं होतं बलवंतराव मेहता समितीच्या प्रश्नाचा संदर्भ देत असताना की या संबंध ज्या समिती आहेत त्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला या सर्व गोष्टी माहिती पाहिजेत की या समितीची स्थापना केव्हा झाली, त्या समितीने आपला अहवाल कधी सादर केला, या समितीमध्ये सदस्य कोण होते, किंवा या समितीने कोणत्या हेतूने या समिती स्थापना करण्यात आली होती, किंवा या समितीने केलेल्या शिफारशी. त्या सगळ्याच बाबतीत आपण या ठिकाणी तयारी ठेवणं गरजेचं आहे. पंचराज संस्थांचे संबंध अभ्यास करणाऱ्या ज्या समित्या होत्या त्या बाबतीत. आता इथं प्राचार्य पीपीटी समितीने जर विचार केला झाला तर ग्रामपंचायतीसाठी ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक असावा, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची वर्गवारी अ, ब, क, ड, ई अशी करावी, सरपंचांना मासिक मानधन न देता ग्रामपंचायतीच्या वर्गवारीनुसार वार्षिक अतिरिक्त भत्ता द्यावा, आणि तसेच सरपंचांची निवड ग्रामसभेकडून प्रत्यक्ष मतदानाने केली जावी, ग्रामसभेकडूनच म्हणजे थेट जनतेकडून करण्यात यावी अशी शिफारस या प्राचार्य पीपीटी समितीने केली होती. त्यामुळे ही पण बाब आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर जाऊया पुढच्या एका प्रश्नाकडे. प्रश्न आहे तो या प्रकारचा की कोणत्या घटनास्थी अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? कोणत्या घटनास्थीद्वारा ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? पर्याय 1 61वी घटनास्थी, पर्याय 2 71वी घटनास्थी, पर्याय 3 73वी घटनास्थी आणि पर्याय 4 74वी घटनास्थी. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी भारतामध्ये या ग्रामसभेला संवैधानिक दर्जा, घटनात्मक स्थान, घटनात्मक दर्जा देणारी घटनास्थी दुसरी तिसरी कोणती नसून ती आहे 73वी घटनास्थी 1993. तर त्यामुळे या ठिकाणी 73वी घटनास्थी 1992-93ची जी आहे त्या घटनास्थीच्या अंतर्गत किंवा या घटनास्थीनुसार निर्माण केलेलं जे कलम आहे, कलम 243A, की ज्या कलम 243A मध्ये कॅपिटल ए मधला जो संदर्भ आहे तो महत्त्वाचा आहे की जो ग्रामसभेशी संबंधित आहे, की ज्यानुसार ग्रामसभेला घटनात्मक स्थान किंवा दर्जा प्राप्त झालेला असं म्हणायला जागा होते. तर या कलम 243A मधली जी तरतूद आहे हे काय आहे हेही पाहणं गरजेचं आहे. इथं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 73वी घटनास्थी. मग आता कलम 243A नुसार असणारी जी तरतूद आहे ती या प्रकारची आहे की ग्रामसभेला घटनात्मक स्थान तर प्राप्त झालं, पण कलम 243A नुसार ग्रामसभा ग्रामपातळीवर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करेल अशा अधिकारांचा वापर करू शकेल व अशी कार्य करू शकेल. म्हणजेच राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे निश्चित अधिकारांचा वापर ग्रामसभा करू शकेल. ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्यांवर नियंत्रण ठेवू शकत असल्याने ग्रामसभेला लोकसभेप्रमाणेच महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणजे ग्रामसभेचं महत्त्व किंवा ग्रामसभेची आवश्यकता ही त्यांच्या अधिकारांच्या पातळीवर जो विचार करायची झाली तर ती त्यांच्या अधिकारांचा वापर करू शकेल आणि अधिकारांचा वापर करून ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवू शकेल अशा प्रकारची तरतूद कलम 243A मध्ये स्पष्ट केलेली असल्यामुळे या तरतुदीनुसार ग्रामसभेला घटनात्मक स्थान प्राप्त झालेलं आहे म्हणायला जागा उरते. म्हणून कलम 243A मधली तरतूद सुद्धा आपण 73व्या घटनेनुसार ग्रामसभेबाबत लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढची एक तरतूद आहे, पुढची तरतुदीवर आधारित प्रश्न आहे की राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांची व्याख्या दिलेली आहेत. मग आता पहा की 73वी घटनास्थीच्या अंतर्गत मागाशी मी जसं उल्लेख केला होता की कलम 243 ते कलम 243O या संबंध कलमांमध्ये 73व्या घटनाशी संबंधित पंचराशी संबंधित तरतुदी केलेल्या आहेत. मात्र असं कोणतं कलम आहे की ज्या कलमामध्ये विभिन्न संज्ञांच्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत की ज्यामध्ये जिल्हा, पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव अशा विभिन्न शब्दांच्या किंवा संज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत.
असं कोणतं कलम आहे? तर इथं पर्याय दिलेले पर्याय 1 कलम 243, पर्याय 2 कलम 244, पर्याय 3 अनुच्छेद 245 आणि पर्याय 4 अनुच्छेद 242. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी कलम 243 मध्येच या संबंध पंचराशी संबंधित 73 घटनेनुसार असणाऱ्या विभिन्न संज्ञांचा उल्लेख केला असल्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 कलम 243. मग आता पहा की कलम 243 मध्ये कोणत्या संज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत की ज्यानुसार या प्रश्नात आपल्याला कलम 243 पर्याय 1 हे देता शकेल. तर कलम 243 अंतर्गत कलम 243 ए, बी, सी, डी, ई नुसार विभिन्न संज्ञांच्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत की ज्यामध्ये कलम 243 ए नुसार जिल्हा या संज्ञेची व्याख्या काय दिलेली आहे? तर जिल्हा म्हणजे एखाद्या राज्यातील जिल्हा असा आहे. जिल्हा याचा अर्थ काय केलेला आहे? एखाद्या राज्यातील जिल्हा असा आहे. कलम 243 बी नुसार ग्रामसभा याची व्याख्या काय दिलेली आहे? तर या ठिकाणी ग्रामसभा या संकल्पनेची जी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ती या प्रकारची आहे की ग्रामपातळीवर पंचायत क्षेत्रांमध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या गावाशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आलेली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय असा आहे. ग्रामपातळीवर पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आलेली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय असा या ठिकाणी कलम 243 बी नुसार असणारा ग्रामसभेचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. कलम 243 सी नुसार मधली पातळी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पंचायत समिती. का तर ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि सर्वात शेवटी जिल्हा परिषद या दृष्टीने विचार जर करायचा झाला तर मधली पातळी कोणती आहे? तर पंचायत समिती. आणि म्हणून ग्राम व जिल्हा यामधील पातळी म्हणजे पंचायत समिती, जिला मधली पातळी असं म्हटलेलं आहे. कलम 243 डी नुसार जी व्याख्या आहे ती काय आहे की पंचायत या शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली. कोणत्या? पंचायत या शब्दाची किंवा पंचायत या संज्ञेची. की ग्रामीण क्षेत्रासाठी स्थापन केलेली स्वराज्य संस्था, ग्रामीण क्षेत्रासाठी स्थापन केलेली स्वराज्य संस्था मग ती कोणत्याही नावाने संबोधण्यात येऊ. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा कोणत्याही नावाने संबोधण्यात येऊ. या अर्थाने त्याला पंचायत असं म्हटलं जावं की ग्रामीण क्षेत्रासाठी स्थापन केलेली स्वराज्य संस्था ती कोणत्याही नावाने संबोधण्यात येऊ म्हणजे पंचायत. आणि कलम 243 ई नुसार जी व्याख्या स्पष्ट केलेली आहे या संज्ञेची पंचायत क्षेत्र या संज्ञेची व्याख्या स्पष्ट केलेली की पंचायत क्षेत्र याचा अर्थ काय? तर एखाद्या पंचायतीचे प्रादेशिक क्षेत्र असा अर्थ काढलेला आहे. एखाद्या पंचायतीचे प्रादेशिक क्षेत्र. तर त्यामुळे कलम 243 अंतर्गत दिलेल्या ज्या काही कलम 243 ए, बी, सी, डी, ई नुसारच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला ऑब्व्हियसली या ठिकाणी जे काही विभिन्न व्याख्यांचं स्वरूप आहे ते विचारात घेता येऊ शकेल आपल्याला सांगता येईल. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 243 अंतर्गत ज्या काही विभिन्न व्याख्या दिलेल्या आहेत तर त्या व्याख्यांचा आपण चांगल्या पद्धतीने आढावा घ्यावा हेही इथून महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय राज्यघटनेच्या डॅश अनुच्छेदात आहे. तर हा एकदम सोपा प्रश्न आहे, सहज आपल्याला सोडवता येऊ शकेल मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने. आणि पर्याय दिलेले अनुच्छेद 39, अनुच्छेद 40, अनुच्छेद 42, अनुच्छेद 41. तर ऑब्व्हियसली ग्रामपंचायत संघटन याचा संदर्भ मार्गदर्शक तत्वामध्ये अनुच्छेद 40 मध्ये दिलेला असल्यामुळे अनुच्छेद 40 नुसार याचा संदर्भ आपल्याला देतील पर्याय क्रमांक 2 या अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 40. तर इथंही आपल्याला असं म्हणता येईल की कलम 40 नुसार राज्य सरकार ग्रामपंचायत स्थापन करण्याची योजना करेल, ग्रामपंचायत संघटन करेल कलम 40 नुसार हे मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे, हाही प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याकडे विचारला गेलेला आहे गट क च्या एक्झाममध्ये की भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय जनसंपर्क दिन, राष्ट्रीय पंचायत राज दिन, राष्ट्रीय मतदार दिन की राष्ट्रीय साक्षरता दिन? तर ऑब्व्हियसली आपल्याकडे 24 एप्रिल 1993ला 73व्या घटनास्थळीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि म्हणून या ठिकाणी 24 एप्रिल हा जो काही दिवस आहे तो आपल्याकडे राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय पंचायत राज दिन. की 24 एप्रिल आपल्याकडे भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. का तर भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत घडलेली 73वी घटनास्थळी की जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेतून झालेली होती आणि त्याद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 9 कलम 243 ते कलम 243 ओ अंतर्गत संबंध 73व्या घटनास्थळीची तरतुदी केली होत्या. 11व्या परिशिष्टाची निर्मिती पण केली गेली होती. तर त्या 73वी घटनास्थळीला 22 डिसेंबर 1992 रोजी लोकसभेची मंजुरी प्राप्त झाली, 23 डिसेंबर 1992ला राज्यसभेची मंजुरी प्राप्त झाली आणि 20 एप्रिल 1993ला राष्ट्रपतीची मंजुरी प्राप्त झाली आणि 24 एप्रिल 1993ला या घटनास्थळीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि म्हणून 24 एप्रिल हा जो काही दिवस आहे तो आपल्याकडे राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो असं म्हणायला जागा होतं. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे, तोही सरपंचाविषयीचा असा आहे. या प्रकारचा की सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ब. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे रक्षण करणे आणि क. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. तर वरीलपैकी अयोग्य विधान निवडा.
पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 फक्त क आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी ऑब्व्हियसली उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त क, की ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणं हे सरपंचाच्या अधिकार व कार्याचा भाग नाहीये किंवा कर्तव्यांचा भाग नाहीये, जबाबदारीचा भाग नाहीये. मात्र ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं असेल, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं रक्षण करणं असेल, तर ही मात्र त्याच्या अधिकार व कर्तव्याचा भाग आहे. पण क पर्याय जो आहे तो त्याच्या अधिकार क्षेत्राचा भाग नाहीये किंवा कर्तव्याचा भाग नाहीये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. पण आपल्याला या अर्थाने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या अंतर्गत या सरपंचाची अधिकार व कर्तव्ये कोणत्या कलमानुसार स्पष्ट केलेली, त्यांनी कोणती स्पष्ट केली हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या अंतर्गत आपण जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 38 नुसार सरपंचांची कर्तव्य व अधिकार स्पष्ट केलेली आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मासिक सभा बोलावून तिचे अध्यक्षस्थान स्वीकारणं व कामकाज करणं असेल, ग्रामसभा बोलावून तिचं अध्यक्षस्थान स्वीकारणं व कामकाज करणं असेल, ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत व ग्रामसभेत केलेल्या ठरावांची घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणं असेल, गावात विकास कामे राबविणे, पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणं, ग्रामपंचायतीचे अभिलेख व नोंदवह्या यांच्यावर देखरेख ठेवणं, शासनाच्या आदेशानुसार उत्पन्नाची प्रमाणपत्र व दाखले देणं, ग्रामपंचायतीच्या खास सभा बोलावणं किंवा विशेष सभा बोलावणं, ही संबंध कार्य जी काय आहे किंवा ती सरपंचाला पार पडू लागतात किंवा त्या दृष्टिकोनातून त्याला अधिकार व कर्तव्य सोपवलेली आहेत. 2017च्या निर्णयानुसार म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडातल्या असं 2017च्या निर्णयानुसार की ज्यामध्ये थेट सरपंचाची जनतेतून निवडीचा निर्णय घेतला गेलेला आहे. तर जनतेतून थेट सरपंचाच्या निवडीचा निर्णय घेतल्यानंतर सरपंच हा ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामसभांचा व ग्रामविकास समित्यांचा अध्यक्ष राहणार आहे आणि गावचा अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी सुद्धा सरपंचाकडे देण्यात आलेली आहे. म्हणजे 2017च्या या देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार कोणत्या तर थेट जनतेतून सरपंचाची निवड या निर्णयानुसार इतरही काही अधिकार त्याला देऊ केलेले आहेत आणि त्या अधिकारांचा विचार करता सुद्धा त्याला अलीकडच्या कालखंडात आता ही जबाबदारी किंवा ही अधिकार व कर्तव्य पार पाडावे लागत आहेत हे म्हणायला जागा होते. तर त्यामुळे हाही भाग आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणखी एक प्रश्न मी या ठिकाणी पंचराज्याविषयी स्पष्ट केलेला आहे तो या प्रकारचा की खालीलपैकी कोणती समिती पंचराज संबंधित नाही. खालीलपैकी कोणती समिती ही पंच संबंधित नाही आहे. हाही प्रश्न एकदम सोपा आहे. 1 अशोक मेहता समिती, 2 राजमन्नार समिती, 3 थंगन समिती आणि 4 LM सिंघी समिती. तर ऑब्व्हियसली उत्तर आपल्याला सांगता येईल की या 4 पैकी राजमन्नार समिती ही या ठिकाणी पंचराज संबंधित नाही आहे. का तर राजमन्नार समितीचा विचार जो काय तो केंद्र राज्य संबंधांच्या परीक्षणाच्या किंवा समीक्षेच्या दृष्टिकोनातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. केंद्र राज्य संबंधामध्ये जसं सरकारी आयोग, उच्च आयोग हे केंद्र राज्य संबंधाच्या अभ्यासासाठी स्थापन झालेल्या होत्या, तसं तामिळनाडू सरकारने राजमन्नार समिती ही स्थापन केलेली होती. त्यामुळे राजमन्नार समितीचा संबंध पंचराजशी आपल्याला जोडता येऊ शकत नाही. मात्र अशोक समिती, थंगन समिती आणि LM सिंघी समितीचा संबंध आपला पंचराशी जोडता येऊ शकेल. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे की जो पुन्हा एकदा सरपंचाविषयीचा आहे की महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर मित्रांनो या थेट जनतेतून सरपंचाच्या निवडीबाबतचे प्रश्न हे चांगल्या पद्धतीने तयार ठेवा, कारण की त्या बाबत विभिन्न दृष्टिकोनातून प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. जसं की याबाबतची शिफारस कोणत्या समितीने केली होती किंवा देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडात याबाबत निर्णय घेण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली होती किंवा सरपंचांच्या थेट जनतेतून निवडीच्या बाबतचे अधिकार कोणते विचार घेतले गेलेले आहेत, त्या सरपंचाला कोणते अधिकार देऊ केलेले आहेत. आणि त्याचबरोबर असा एक प्रश्न जो तुम्ही दिलेला आहे की महाराष्ट्रातील थेट सरपंचाच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 1 सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. 2 अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. 3 जर अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. आणि 4 सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. तर यामध्ये कोणतं विधान चुकीचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या की थेट जनतेतून सरपंचाच्या निवडीच्या दृष्टिकोनातून अविश्वास ठरावाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याही बाबत बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारले असल्यामुळे त्याबाबतच्या संबंध तरतुदी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असल्या पाहिजेत. तर इथं या ठिकाणी कोणतं विधान चुकीचं आहे या 4 विधानांपैकी. तर शेवटचं विधान पर्याय क्रमांक 4 जे आहे ते चुकीचं आहे. का? कारण की ज्यात उल्लेख असा केलेला आहे की सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात, तर अखेरच्या वर्षात असा उल्लेख जो काय तो चुकीचा आहे. का तर या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाच्या शेवटच्या 6 महिन्याच्या काळात त्याच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येणार नाही असं म्हणणं योग्य आहे, न की अखेरच्या वर्षात. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. का तर हे विधान चुकीचं आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कशा पद्धतीने तर आपण पाहू शकता की 19 जुलै 2017च्या
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाद्वारे ग्रामपंचायत सरपंचाची प्रत्येक जनतेतून थेट निवडीची घोषणा झाली होती आणि या घोषणेमुळे सरपंच पदाच्या अविश्वास ठरावात सुद्धा अनेक बदल झाले होते. आणि नंतर सुद्धा एकनाथ शिंदे सरकारने तो विधेयक पास करून पुन्हा एकदा सरपंचाच्या थेट निवडीचा निर्णय जो काय तो घेतलेला आहे. जरी तसा निर्णय घेतलेला असला तरी सुद्धा आपल्याकडे अविश्वास ठरावासंबंधीच्या तरतुदी त्याच आहेत की ज्या 2017मध्ये विचार घेतले होते. तर या बदलानुसार सरपंच पदावर निवडून आल्याच्या दिनांकापासून 2 वर्षापर्यंत अविश्वास ठराव मांडता येणार नाही. म्हणजे निवडून आल्याच्या दिनांकापासून 2 वर्षापर्यंत अविश्वास ठराव मांडता येणार नाही व ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपण्याच्या आधी 6 महिने कोणताही अविश्वास ठराव मांडता येणार नाही. म्हणजे ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपण्याच्या आधी 6 महिने कोणताही अविश्वास ठराव मांडता येणार नाही. अखेरच्या वर्षात असं नव्हे तर ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपण्याच्या आधी 6 महिने कोणताही अविश्वास ठराव मांडता येणार नाही हे म्हणणं बरोबर आहे. मात्र या दरम्यानच्या काळात म्हणजे निवडून आल्याच्या दिनांकापासून 2 वर्षानंतर म्हणजे पहिले 2 वर्ष संपल्यानंतर अविश्वास ठराव मांडला गेला व फेटाळला गेला तर पुन्हा तो पुढील 2 वर्ष मांडता येणार नाही. म्हणजे या दरम्यानच्या काळात म्हणजे कोणत्या काळात तर पहिले 2 वर्ष संपल्यानंतर अविश्वास ठराव मांडला गेला आणि तो फेटाळला गेला तर पुढील 2 वर्ष तो मांडता येणार नाही आणि शेवटी अखेरच्या 6 महिन्यासुद्धा तो मांडता येणार नाही. असं फुल्ली प्रोटेक्शन जे काय आहे ते सरपंच पदाला देऊ केलेलं आहे. का तर सरपंच पदाची ही जी काही निवड आहे ती थेट जनतेतून झालेली असल्या कारणामुळे असं जे काही संरक्षण आहे ते त्याला अविश्वास ठरावाच्या पातळीवर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मागाशी जसं मी म्हटलं की 1984च्या अंतर्गत स्थापन झालेल्या प्राचार्य पीपीटी समितीने सरपंचाच्या प्रत्यक्ष जनते निवडीची शिफारस केली होती. ही पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर अशा या सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्याबाबत सुद्धा आपण या ठिकाणी विचार करायची गरज आहे. विशेष म्हणजे सरपंचाच्या थेट जनतेतून निवडीच्या नंतर सरपंचाच्या अविश्वास ठरावाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पण आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा. कारण की प्रश्नामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो काय की 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय ती मांडता येणार नाही. बरोबर आहे. ठराव 3/4 बहुमताने संमत होणं आवश्यक आहे तर तेही बरोबर आहे. मग ते सरपंच पुरुष असो अथवा महिला असो दोघांनाही 3/4 बहुमताची आवश्यकता असते हे म्हणणं बरोबर आहे. पण या ठिकाणी हा जो काही अविश्वास ठराव आहे तो सदस्यांकडून संमत झाल्यानंतर जनतेच्या पातळीवर सुद्धा तो संमत झाला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे या अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेच्या पातळीवर. तर त्यामुळे सदस्यांकडून हा अविश्वास ठराव संमत होण्याबरोबरच गावच्या जनतेकडून किंवा गावच्या पातळीवर जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेकडून तो संमत झाला पाहिजे हे सुद्धा या प्रक्रियेअंतर्गत महत्त्वाचं आहे. तर ती पूर्ण प्रक्रिया कशी आहे ते पण आपण माहिती ठेवणं गरजेचं आहे. तर त्यामुळे अविश्वास ठरावाची ही जी काही प्रक्रिया आहे सरपंचाच्या थेट जनतेतून निवडीच्या बाबतीतची ती आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवायची गरज आहे. तर मित्रांनो या ठिकाणी असे अनेक प्रकारचे प्रश्न की जे पंचायत राजशी संबंधित आहेत त्याला आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचारात घ्या. आणि मी त्यात आणखीन सांगतोय की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत अधिनियम 1961 असो किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असो या दृष्टिकोनातून असणाऱ्या ज्या विभिन्न तरतुदी आहेत कलमांसह त्या आपण चांगल्या तयार ठेवल्या पाहिजेत. मी असंही या ठिकाणी म्हणू इच्छितोय की आगामी गट क च्या एक्झाममध्ये जर का या ठिकाणी पंचायत राज विषयीचे प्रश्न विचारले गेले किंवा पंचायत राज विषयी अधिकाधिक प्रश्न जर विचारले गेले तर त्या अंतर्गत या दोन्ही कायद्यांच्या आधारावरचे प्रश्न जे काय ते विचारले तर ते आपल्याला या ठिकाणी सोडवता आले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट ज्या काही 73 आणि 74 घटनासंहितेमध्ये जे काही तरतुदी आहेत कलम 243 ते 243 ओ च्या दृष्टिकोनातून आणि कलम 243 पी टू झडजीच्या दृष्टिकोनातून तर त्याही दृष्टिकोनातून आपली तयारी ही उत्तम असावी की जेणेकरून आपला एकही मार्क जाता कामा नये. तर त्यामुळे पंचायत राजच्या दृष्टिकोनातून असणारे अधिकाधिक प्रश्न मी या भाग 3मध्ये यासाठीच घेतले आहेत की जेणेकरून आपल्याला याबाबतचा प्रश्न जर विचारला गेला तर आपले कोणतेही मार्क्स जाऊ नयेत. तर पुढे भाग 4मध्ये पण इतर काही असे प्रश्न पाहूया की ज्या प्रश्नाचा संदर्भ या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला मागच्या विभिन्न गट ब गट क मध्ये पाहायला मिळालेलं आहे. तर ते इतरही काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे आहेत त्याच्यावरही आपण प्रकाश टाकूया की जेणेकरून या ठिकाणी आपली समर्पक तयारी आगामी गट क दृष्टिकोनातून होऊ शकेल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपली विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर याही व्हिडिओला अधिकाधिक पद्धतीने शेअर करा आणि लाईक आणि एक प्रकारे सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज आपण थांबूयात. धन्यवाद.